नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे आता गुड मॉर्निंग ऐवजी जय हिंद. मित्र हो, उद्या 15 ऑगस्ट आपलं स्वातंत्र्य दिन. हरियाणा सरकारनं असा निर्णय घेतला आहे की 15 ऑगस्टपासून सर्व शाळांमध्ये गुड मॉर्निंग म्हणायचं नाही, त्याऐवजी जय हिंद म्हणायचं. सर्व राज्यात ज्या शाळा पसरलेल्या आहेत तिथे हा निर्णय उद्यापासून लागू होईल. जय हिंद ही घोषणा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतातून पलायन करून जपानमध्ये जाऊन, जर्मनीमध्ये जाऊन रासबिहारी बोस यांच्या साह्यानं जे सैन्य उभं केलं आणि भारतीय सैन्य, आणि मग भारतावर आक्रमण करून अंदमान मुक्त केलं, आसामपर्यंत पोचले, तेव्हा त्यांनी आपल्या सैन्याला वीरश्रीयुक्त अशी सलामीची जय हिंद ही घोषणा दिलेली होती. भारत सरकारनं पुढे ती आपल्या सैन्याची सलामीची घोषणा म्हणून जय हिंद स्वीकारलं. आणि जय हिंद आपण एरवीसुद्धा लोकप्रिय आहे, पण ती आता शाळांमध्ये रूढ होते उद्यापासून हरियाणामध्ये. मित्र हो, या निमित्तानं आता उद्या स्वातंत्र्य दिन आहे. या निमित्तानं नेहमी एक काँग्रेसकडून असा प्रश्न विचारला जातो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, कारण संघाला पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत, संघाचा राष्ट्रीय स्वातंत्र्यामध्ये, स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये काय सहभाग आहे. तर मला सहज आठवलं म्हणून मी हे निमित्त साधून आपल्याला सांगतो आहे की जय हिंद ही घोषणा स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यांदा संघानं दिली, संघ स्वयंसेवकांनी दिली. त्या स्वयंसेवकाचं नाव आहे रमाकांत केशव उपाख्य बाळासाहेब देशपांडे, ज्यांनी पुढे वनवासी कल्याण आश्रम स्थापन केला. आणि आज भारतामध्ये या जनजाती जो आहेत, वनवासी समाज, आदिवासी समाज, यांचा एक मोठा आधारवड म्हणून वनवासी कल्याण आश्रम संपूर्ण भारतात पसरलेला आहे. आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या आक्रमणापासून या समाजाला अतिशय बलवान असं संरक्षण वनवासी कल्याण आश्रमानं दिलेलं आहे. तर ती थोडक्यात कथा सांगतो की 48मध्ये त्यावेळचे मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री पंडित रविशंकर शुक्ल हे आपल्या राज्यातील जशपूर संस्थानाच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा त्यांना तो दौरा पूर्ण करता आला नाही आणि त्यांना अपमानित अवस्थेत परत यावं लागलं, कारण मुख्यमंत्री वापस जाओ, झारखंड जिंदाबाद, येशू जिंदाबाद अशा घोषणा तिथे देण्यात आल्या. कारण त्याच्या आधी 30-40 वर्ष ख्रिश्चन मिशनऱ्यांनी पूर्णपणे जशपूर संस्थानचा ताबा घेतला होता आणि तिथे हिंदूंचं असं काही वर्चस्व मानसिकदृष्ट्या एकंदरीत राहिलं नव्हतं. तेव्हा पंडित रविशंकर शुक्ला अपमानित झाले आणि विचार करत होते की ही परिस्थिती कशी बदलता येईल. मग त्यांनी गांधीवादी प्रतिष्ठित समाजसेवक ठक्कर बाप्पा यांच्याशी चर्चा केली. ठक्कर बाप्पा म्हणाले की आपल्याला बॅकवर्ड क्लासेस एज्युकेशनल स्कीम असं काहीतरी काढावं लागेल आणि ती राबवावी लागेल. आपल्याला जशपूर संस्थानात आपल्या शाळांचं प्रस्थ वाढवावं लागेल. मग हे कोण, जेवढ्या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळा आहेत तेवढ्या आपल्या पण शाळा पाहिजेत. मग हे कोण करणार, ही सरकारी योजना हे कोण राबवणार. तर त्यावेळेला हे बाळासाहेब देशपांडे वनवासी कल्याण आश्रमाचे, त्यावेळेला वनवासी कल्याण आश्रम स्थापन झाला नव्हता, हे मध्य प्रदेश सरकारच्या सेवेत होते आणि ते आपल्या निस्पृहतेमुळे, आपल्या कार्यक्षमतेमुळे, आपल्या धडाडीमुळे लोकप्रिय होते. सरकारी वर्तुळात त्यांचं नाव होतं. ठक्कर बाप्पासुद्धा त्यांना ओळखत होते. ठक्कर बाप्पांनी त्यांचं नाव सुचवलं की तुम्ही देशपांड्यांकडे ही योजना सोपवा.
आणि गंमत म्हणजे 1948 साल गांधींची हत्या झालेली आहे, संघावर बंदी आहे आणि या बाळासाहेब देशपांड्यांवर ते संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे पकड वॉरंट आहे. एवढं सगळं असताना सुद्धा पंडित रविशंकर शुक्लांनी बाळासाहेब देशपांड्यांना बोलावून त्यांची तिथे बदली केली आणि त्यांना सांगितलं, जशपूर संस्थान तुमच्या ताब्यात दिलेलं आहे, तुम्ही दाखवा आपलं कौशल्य आणि आपलं कर्तृत्व. आणि बाळासाहेब देशपांड्यांनी पुढच्या 2 वर्षामध्ये जेवढ्या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळा होत्या, 100हून अधिक असतील, तेवढ्या शाळा निर्माण करून दाखवल्या. शिक्षक कोणी असो, किती शिकलेला असो, तो बलवान पाहिजे, त्याला लाठीकाठी चालवता आली पाहिजे. हे एकमेव गमक त्यांनी ठेवलं आणि शिक्षकांची नेमणूक करून शाळा स्थापन केल्या आणि प्रतिसत्ता, ख्रिश्चन मिशनऱ्यांना प्रतिसत्ता निर्माण करून त्यांना त्यांचा बंदोबस्त करण्याची योजना आखली. हे मला का सांगायचं आहे की काँग्रेसला संघाची उपयुक्तता, संघाचं मोठेपण, संघाचं अनन्यसाधारण वैशिष्ट्य माहिती आहे, पण ते मतपेढीच्या राजकारणामुळे संघाला न्याय देत नाहीत. आता पुढे पहा की बाळासाहेब देशपांड्यांनी त्या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कारवायाविरुद्ध इतकं काम केलं की ते जिथे जिथे जायचे, या वनवासी समाजात ख्रिश्चन झालेल्या, तिथे त्यांच्या सभा घ्यायचे, प्रवचनं द्यायचे, त्यांच्याशी बोलायचे, संवाद निर्माण करायचे आणि मग कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना जय हिंद अशी घोषणा द्यायची. लक्षात ठेवा, एका संघ स्वयंसेवकानं जय हिंद ही घोषणा दिलेली आहे. स्वातंत्र्य लढ्यात संघाचा संबंध काय असं जेव्हा विचारला जातो, आपला स्वातंत्र्य लढा अपूर्ण आहे, तो पूर्ण संघ करत आहे. संघ जय हिंद या घोषणेचा प्रचार करत आहे, काँग्रेसवाले करत नाही आहेत. कारण नेहरूंचे आणि नेताजी सुभाषचे मतभेद असल्यामुळे, ही घोषणा नेताजीची असल्यामुळे काँग्रेसवाले तेवढ्या उत्साहानं त्यात भाग घेत नाही त्याच्या प्रचारामध्ये. पण संघाच्या स्वयंसेवकांनी, आणि सुरुवातीचा अनुभव असा होता की बाळासाहेब देशपांड्यांनी जय हिंद घोषणा दिल्यानंतर ते जमलेले जे वनवासी होते, ख्रिश्चन झालेले, त्यांनी जय येशू अशी घोषणा दिली. 3 वेळा बाळासाहेबांनी जय हिंद म्हटलं, 3 वेळा त्यांनी जय येशू म्हटलं. तेव्हा बाळासाहेब म्हणाले, आता पुन्हा मी 3 वेळेला जय हिंद म्हणणार आहे. जर तुम्ही म्हटलं नाही तर माझ्या हातात हा दंडूक आहे आणि माझ्याबरोबर जे 8 कार्यकर्ते आलेले आहेत त्यांच्या हातात दंडूक आहे. आम्ही तुम्हाला बडवून काढू, कोणी तुमचं रक्षण करणार नाही. तुम्ही जय हिंद म्हणत नाही का? ही धमकी, त्याचा इतका परिणाम झाला की त्या वनवासी बंधूंनी जय हिंद म्हटलं. जय हिंद घोषणा अशा प्रकारे बाळासाहेब देशपांड्यांनी लोकप्रिय केली आणि त्यांनी इतकं काम केलं त्याच्यापुढे. त्यामुळे मध्य प्रदेश सरकारला बाळासाहेबांच्या आग्रहामुळे न्यायमूर्ती भवानी शंकर नियोगी यांची समिती ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कारवायांची चौकशी करण्यासाठी नेमावी लागली. 54 साली ही समिती स्थापन झाली. 2 वर्ष तिने काम केलं आणि 3 खंडामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कारवाया या राष्ट्रविरोधी, देशविघातक आणि एकंदर सामाजिक स्वास्थ्याला हानिकारक, भारताच्या एकात्मतेला बाधक अशा आहेत, असं इतिवृत्त भवानी शंकर नियोगींनी दिलं आहे. भवानी शंकर नियोगींना अशी भीती वाटत होती की हिंदू हे साक्ष द्यायला पुढे येत नाहीत आणि बेडरपणे जे खरं घडलं, हिंदूंचं नाणं हे 100 नंबरी आहे, पण ते वाजवत नाहीत ते कधी, आणि म्हणून ते हरतात. ते युक्तिवादामध्ये हरतात. त्यांना आपलं बाजू सत्याची आहे माहिती असून सुद्धा त्यांना ती सांगता येत नाही. हा फरक आहे. त्यामुळे भवानी शंकर नियोगी गोळवलकर गुरुजींना भेटले एकदा आणि म्हणाले, मला ही भीती आहे, माझी समिती नेमली आहे, पण हिंदू जो पुढे झाले नाहीत साक्ष द्यायला. गुरुजी म्हणाले, मी व्यवस्था करतो. आणि मग बाळासाहेब देशपांड्यांकडे हे काम सोपवण्यात आलं
आणि भवानी शंकर नियोगी समोर त्यांनी असे पुरावे सादर केले की त्यामुळे भवानी शंकर नियोगी ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या हालचाली कारवाया या राष्ट्र विघातक आहेत असं इतिवृत्त देऊ शकले. पुढे भवानी शंकर नियोगींनी एका खाजगी पत्रामध्ये बाळासाहेब देशपांडे यांना असं लिहिलेलं आहे की तुम्ही जे काम करता आहात वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीनं, त्यातलं 10% जरी काम आमच्या राजकीय नेत्यांनी केलं ना तरी या देशाचं कल्याण होईल. हे केवढं मोठं प्रशस्तीपत्र एका संघ स्वयंसेवकाला आहे आणि एका न्यायमूर्तीकडून आहे. संघावर टीका करताना राहुल गांधीपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सगळ्यांनी कसं काम केले. मराठी माणसाचं काय काम आहे? भीमथडीच्या तटांना या यमुनेचं पाणी पाजायचं आणि महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या गुंत्यामध्ये अडकून पडायचं नाही आहे. त्याला फार मोठी क्षेत्र आव्हान म्हणून उभी आहे. संपूर्ण भारत एकसंध करायचा असेल तर कितीतरी अशी क्षेत्र उपलब्ध आहेत, तिथे मराठी माणसांनी धावून गेलं पाहिजे. आणि बाळासाहेब देशपांडे यांच्यावर मी एकदा स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे. त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाचं कार्य कसं उभं केलं ते त्या ह्याच्यातून सांगण्याचा मी प्रयत्न करीन. पण आज जय हिंदची घोषणा हरियाणामध्ये जी होती आहे ती यापूर्वी लोकप्रिय करण्याचा प्रयत्न बाळासाहेब देशपांडे यांनी केला. बाळासाहेब देशपांडे हे संघाचे स्वयंसेवक आहेत, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता हे परिवर्तन होतं आहे, त्यानिमित्तानं आणखीन 2 सूचना मला करायच्या आहेत. 2 गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत की आपण जवळजवळ वर्तमानपत्रात वाचतो की रोज एक जवान आपला प्राणार्पण करतो भारत पाक सीमेवर. त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात, सरकारी प्रसिद्धी त्यांची होते त्यांच्या हौतात्म्याची. त्यावेळेला इतके जवान शहीद झाले असं वर्तमानपत्रात येतं. मी हे अनेक वेळा सांगितले, शहीद म्हणू नका, त्यांना हुतात्मे म्हणा. शहीदचा शब्दकोशीय अर्थ डिक्शनरी मिनिंग असं आहे की दोज हू सॅक्रिफाईस देअर लाईव्स फॉर द कॉज ऑफ इस्लाम. इस्लामच्या उद्दिष्टासाठी जे प्राणार्पण करतात ते शहीद असतात. शहादत त्यांना म्हणतात. 1857च्या स्वातंत्र्य समरामध्ये सावरकरांनी सुद्धा शहीद शब्द वापरला आहे, पण नंतर ही चूक त्यांच्या लक्षात आल्यानंतर हुतात्मा हा शब्द त्यांनी दिलेला आहे. मला वाटतं तो बाबाराव सावरकरांचा आहे हुतात्मा शब्द. हुतात्मा शब्दाला एक पावित्र्य आहे, यज्ञ संस्कृतीचा त्याच्यामागे ती परंपरा आहे. आपण हवी देतो यज्ञामध्ये, तसं आपल्या प्राणांचं योगदान करतो आपण. देश मोठा व्हावा, देशाचं संरक्षण व्हावं म्हणून त्याला हुतात्मा असा शब्द केलेला आहे. आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांनी प्राणार्पण केलं त्यांचं जे स्मारक मुंबईला फ्लोरा फाउंटनला आहे, त्याला आता धारातीर्थ म्हणतात, ते हुतात्मा स्मारक आहे, शहीद स्मारक नाही आहे. तर तेवढा एक बदल आपण करायला पाहिजे. दुसरं आपण काय म्हणतो, आता परवा त्या ह्याच्यावर ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रानी रौप्य पदक मिळवलं. नीरज चोप्राला सलाम अशा आपण भाषा वापरतो. गवा बेहरे हे कट्टर हिंदुत्वनिष्ठ आणि आघाडीचे धडाडीचे लेखक, ते वारल्यानंतर एका हिंदुत्वनिष्ठ साप्ताहिकामध्ये ग.वा. बेहरे यांना सलाम. तुम्ही संघ शाखेवर भगव्या ध्वजाला सलाम करता की प्रणाम करता? मग ग.वा. बेहऱ्यांना प्रणाम करा ना. आपलं जे 1200 वर्ष युद्ध चालू आहे ते सलाम संस्कृतीशी आहे आणि तिथे आपल्याला प्रणाम संस्कृती स्थापन करायची आहे. पुन्हा पहिल्यापासून आहेत पण आता पुन्हा ती स्थापन करायची आहे. तेव्हा हे सलाम नको, तिथे प्रणाम हवं. आणि शहीद नको, तिथे हुतात्मा हवं. आणि जय हिंद ही घोषणा संघ स्वयंसेवकांनी लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि संघ स्वयंसेवकांच्या वनवासी कल्याण आश्रमामध्ये एक फार मोठं राष्ट्रीय संकट, वनवासी समाजाचं ख्रिश्चनीकरण होणं. आणि इथे पुन्हा सावरकरांचा सिद्धांत आठवतो की धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर. ते राष्ट्रांतर होऊ दिलं नाही आहे संघाने. हा स्वातंत्र्य लढ्याचा जो अपूर्ण भाग आहे
तो संघ पूर्ण करण्याचा प्रयत्न करते हे मला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मुद्दाम लक्षात आणून द्यायचं आहे. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.